आहेत का? हॅलो, बॉडी कॅमेरा चालू आहे. बरं हे द्या ना, चिठ्ठी द्या ना. काय कसं असतं तुमची इकडे पद्धत काय आहे? जी सगळ्यांना पद्धत आहे ती वापरा आम्हाला. नमस्ते ताई. अच्छा, तिकडे एंट्री करायची. वा वा वा, ही फार चांगली पद्धत आहे साहेबा. आजच्या दिवसामध्ये कोण कोण आलंय? एवढी झालीत का? हो. अरे तारीख 31. अरे मी पहिला का काय? पहिला आहे का काय? मी पहिला आहे. नाही नाही, अच्छा ही खाली करा ना तुम्ही. नाही नाही, आजच्या तारखेचं पण नाहीच आहे इथं. टाकून द्या ना, तारीख टाका ना. काय 2 कुठे? आज 3 तारीख आहे ना. 3 2. अच्छा, मला 2च दिसते मला ते. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुमचं नाव टाका, तुमचा विषय टाका, साईट मोबाईल नंबर. तारीख आहे 3 नाही का? 3 2 25 बरोबर आहे. काय तारीख टाकली एकदा टायमिंग. नाही टाका टाका, टायमिंग टाका. बरोबर आहे, टायमिंग टाका. काय तारीख आहे? 3 2 25. एक मिनिट थांबा. अहो नेहमी असतं माझ्याकडे. हा नाही, फक्त वापरत नव्हतो. हा पहिल्यापासून आहे. आम्हाला ते करावंच लागतं, त्याशिवाय पगार मिळत नाही आम्हाला. द्या त्यांना. हा नाही नाही, आज फक्त. किती वेळा आले तुम्ही? हो हो हो, बरोबर. आता ते आम्ही ठेवतो, ते म्हणजे सगळे डोक्यात राहत नाही ना. रेकॉर्ड आलं की मग संध्याकाळी जाऊन बघू शकतो कुठला अधिकारी काय म्हणला वगैरे. या देऊन या. विटकर साहेब आहेत का? अरे वा, एक मिनिट. तो विषय लिहून टाकतो ना. पेन द्या. काय म्हणले? काय म्हणले?
टीव्ही 10 काय म्हणले? त्यांना फक्त म्हणावं की चिठ्ठीवर लिहून द्या ना, मी किंवा माझा नंबर घ्या, मला ते 3 वाजता कॉल करा किंवा चिठ्ठीवर लिहून द्या, म्हणा लिहून द्या. मॅडमचा पीएनचा नंबर आहे. हा, एकदा फोन करा, म्हणजे काय मॅडम असले की तुमचं वेळ वाया जाणार नाही. आता ते पीए कुठे आहेत? इथंच बसतात का? हा, मग त्यांना माझा नंबर सुद्धा देतो. सगळ्यात सोपं काय माहितीये का, मी तर चिठ्ठी दिलेली आहे, त्यांना वेळ नाही आहे, त्यांचा वेळ झाला ना की मला कॉल करा ना, मी येतो त्यावेळी. ते बरं पडेल की नाही? म्हणजे मी परत फोन करण्याची गरज नाही. तुम्ही माझा नंबर घ्या आणि त्यांचा नंबर तर माझ्याकडे आहेच, जमलं तर पर्सनल नंबर जरी दिला तरी चालू शकेल मला. 8483804599 मिलिंद जाधव टीव्ही 10. आणि 3 नंतर का? कारण काही ते कर्मचारी यांची वैयक्तिक काम असल्यास माझं वैयक्तिक काम नाही आहे, तेही त्यांना सांगा. पीएनना बाईट घ्यायची का तुम्हाला? हा, बाईट घ्यायची आहे, माहिती घ्यायची. मी तिथे लिहिलेले सर, हो का, मंथली बाईट मी मागितलेले आहे, विटकरच्या संदर्भातलं मी मागितलेलं आहे. आम्हाला माहिती, म्हणजे लोकांना आम्ही काय सांगणार. आता चंद्रकांत दादा पाटलांची बाईट घेऊन आलो, त्यांनी सुद्धा आम्हाला नंतर या म्हणलेलं नाही आहे. असं का? फोन करू का सर 3 वाजता मॅडम फ्री झाले की तुम्हाला? हा, चालेल ना, चालेल ना. पण म्हणजे आता पीए सांगू शकतील का की मला आता का नाही, याचं कारण मला मिळू शकेल का? पीए कोण आहेत? आता मग मॅडम मध्ये त्याच का? मी थांबतो ना, त्यांच्याकडे विचारून जातो की आता का नाही, याचं काहीतरी कारण द्यावं. 3 ते 5 वेळ मला नाही ते लागू होत. नमस्ते सर. नमस्ते सर. अरे वा, बस काय, बस हेच बॉडी कॅमेरा. सर एकदा येतो सर. हा, भेटतो. सर पीएना फोन करून बोला ना एकदा. काय म्हणले? आता का नाही याचं कारण द्या ना, मी येतो ना. आता का नाही याचं कारण द्या ना. हा, ते आता त्यांना विचार सांगितलं, पीएनशी बोलतो मी. म्हणून तर केलंय पूर्ण सगळ्यांना उलट सगळीकडे. अहो सगळं आपली केबन आहे. हे अधिकारी बदलतात, तुम्ही तिकडे राहता की नाही? नाही, सरकारी अधिकारी नियम असा आहे, सरकारी अधिकारी जर असेल तो कामाच्या वेळी कुठलाही नागरिक त्यांचं चित्रीकरण करू शकतो. आलं का लक्षात?
आता तुम्हाला OTP लागेल. सर आवाज येतो सर माझा. तुमचा आवाज येत नाही सर. हां मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला कल्पना देतो, हा बॉडी कॅमेरा आहे, हा चालू आहे. हां, त्यामुळे आपण सगळे नियमाबद्दल बोलणार आहे. 2 शब्द फक्त बोलतो. आता मी आलोय त्यांना भेटायला, मी माहिती घेतो आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर आत्ता मी जर आलोय तर त्यांनी मला सांगितलं 3 नंतर या. तर मला फक्त का मला आता भेटत नाही याचं कारण मला हवं आहे त्यांच्याकडनं. त्यांनी तुमचा नंबर दिला, येतोसा इकडचा लोकल. मी म्हटलं मी आलोय भेटायला, तर का नाही भेटणार याचं कारण तरी द्या ना, मी जातो निघून. हां, तुम्ही भेटून मला विचारून सांगू शकता मॅडम. नाही कारण काय असं मी आता आलोय नाही असू द्या ना, मग त्याचं कारण द्या ना त्यांनी की ऑफिसचं काम करतोय मी आणि मग मी जातो ना. आणि म्हणजे हा प्रश्न एका दिवसाचा नाही आहे, कारण तर द्यावं ना त्यांनी. नाही भेटणार याला काय पॉइंट काय काही. अहो बरोबर आहे ना, मी सह समजू शकतो ना. आता माझ्यासमोर 2-3 माणसं गेले, ते सुद्धा जात आहेत, खात्यातले असू द्या नाही तर काही. मग त्यांना मी सुद्धा नागरिक आहे ना ताई, खात्यात येते उलट तुमची माणसं, त्यांना सांगू शकता तुम्ही कधी या म्हणून. नागरिक आहे समजा आणि पत्रकार आहे. हां नाही नाही, मग त्यांना विचारा. नाही मला माहिती आहे, चांगले आहेत मॅडम, पण 890795 795. मला लिहून द्या ना. अहो हे तोंडी आहे ना, काय उपयोग आहे. किंवा जर ते बोलणार असेल ना तर मला डायरेक्टली बोलू द्या ना. तेवढ्या पुरतं मी आज जातो ना, तेवढी मला परमिशन द्या. माझ्याकडे काय राहणार आहे ते. अहो तुम्ही तर पी आहात, आता ते तुम्ही तुमचं ठरवा, पण मला का उभं केलंय. मी म्हणजे 3 नंतर काही तर कारण द्या ना. ते व्हिजिटर्स आवर आहे ना, मी नाही आहे ना व्हिजिटर. माझा प्रश्न मला विचारलं का तरी, म्हणजे ते तर हक्काचे आहे, ते तर हक्काचे आहे. तो विषय वेगळा नाही, वैयक्तिक काम नाहीये म्हणून मी म्हणलं ना, माझं वैयक्तिक काम मी त्यात बसत नाही मॅडम, एवढे 100% सांगतो मी. ओ सॉरी मॅडम, बापरे. नाही 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 मॅडम, हे आमच्या सुरक्षेसाठी आहे, हे सुरक्षेसाठी आहे. तुम्ही त्यांना म्हणा मी इथनं पुढे असाच येणार आणि हे सगळं बंद करायचं ना. तुम्ही म्हटलात ना, समजा तुम्ही जरी म्हटलात ना मी बंद करणार, पण त्याचं कारण द्यावं लागणार ना मॅडम. हां हां, अहो त्यांना सांगायला 2 मिनिटं लागतील. 2 मिनिटं नाही, 2 सेकंद ॲक्च्युली. ते मला का सांगत नाही. मला रिटर्न द्या ना, त्यांना म्हणा मी जातो ना, त्यांच्या सहीचं मला रिटर्न द्या मॅडम. मी हो का इथं बघा, मी एक नागरिक आहे. तुम्ही सांगा अधिकारी नागरिकमध्ये अधिक बेसिक अधिकारमध्ये फरक असायला पाहिजे का. मी इथं सही केली ना, मी का भेटणार आहे, त्यांनी इथं का भेटणार नाही, ह्याचं मला सही इथं मला द्यावं, असं माझं सिंपल म्हणणं आहे. का एक सही करता आलं तेवढा वेळ नाही का त्यांना.
नाही कारण पाहिजे मला ताई, मला विजिटिंग आवर्स माहिती आहे, मला कारण का नाही भेटणार त्याचं कारण त्यांनी त्यात द्यावं असं माझं म्हणणं आहे. हा मग तसं काय म्हणू द्या की महत्वाची फाईल आहे, म्हणजे माझं ऐकलंच नाही, महत्वाचं नाही ठरवलं कशावर ना. हा एक सही करून त्यांनी मला काही लिहू द्या, माझी हरकत नाही. नाही नाही मॅडम, नाही असू द्या ना, एक सही करायला त्यांना किती वेळ लागतो? बस ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे बाकीचे कोणाला भेटणार नाहीत ना ते, तसं बघू आपण. पोलिसांना आम्ही माहिती दिली, त्यातले जे काही विचारले होते त्यांची माहिती ती पोलिसांनी विचारली, ते सुद्धा आम्ही पोलिसांना माहिती दिली, म्हणजे आमच्या संबंधातली दिली, खात्यातले सर्व त्याच्यावर अजून पुढे काही झाले जेव्हा त्याचे वैज्ञानिक चौकशी करून येते सध्या तरी आम्ही त्यांना जी जी माहिती ती दिली सगळं. ते आम्ही नाही ऍक्च्युली आमच्याकडे प्रमोशन त्यासाठी करून झालेलं नाही. प्रमोशनला ते MBA झाल्याचं काही संबंध नाही, ग्रॅज्युएशनवर दिलं, त्यामुळे ते MBAचं जे आहे ते सगळं त्यांच्या खात्यात म्हणून ती चिठी आहे ना, त्याच्यावर तुमचा नंबर आहे आणि माझा नंबर सुद्धा मी लिहून दिलेला आहे, माझा नंबर लिहून घ्या. आणि त्यांनी वेळ झाली आमच्याकडनं काहीच नाही. नाही, हा तुमचा नंबर दिला इकडचा, तुम्ही माझा नंबर घ्या 8483804599. मिलिंद जाधव TV10. हा TV10 एक पॉल पुढे, आणि हे मला चिठ्ठी माझ्याकडे द्या. हा त्याच्यावर मागं तुमचा नंबर देऊन मला त्यांनी द्यायला सांगितले, आणि त्यांनी लेखी काही द्यायला नकार दिला. बरोबर आहे? नाही त्याचं का म्हणजे आमच्याकडे काय राहणार आहे मॅडम? नाही ते तर मी येतोच मी मॅडम, मी काय पहिल्यांदा येत नाही. आणि पहिल्यांदा घेऊ काही चिठ्ठी? चिठ्ठी मॅडमकडे ठेवायची आहे ना, मॅडमकडे ठेवायची आहे चिठ्ठी. हो मग नंबर त्यावर लिहून कशाला दिलाय? हा नाही येतो ना मी, अहो मी रोज येणार आहे ताई, काय विषय नाही. काय काय
नाही आपले पण त्यांनी आम्हाला समजायला पाहिजे ना आपलं मी येतो ते आपल्या माणसाला कोणी बाहेर थांबवतं का त्याचा मला फोटो काढू देते ते बाहेरच्या याचा नाही मला नाही भेटत मला भेटत नाहीत बरं का माझा अनुभव फार वाईट आहे आणि ही जी तक्रार मी आयुक्तांकडे सुद्धा केलेली आहे तेही सांगतो तुम्हाला ठीक आहे रजेश कोण राहिले